गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामावरील कामगारांचे मागील 6 महिन्यापासून शासनाने मजुरीची रक्कम अदा केली नाही। यामुळे जिल्हाभरातील 2,930 मजुरांची होळी रंगपंचमी अंधारात जाणार असून गेल्या 10 दिवसात संपूर्ण मजुरांची मजुरी देताना दिसली नाही। तरी शेतकरी पक्षाच्या वतीने जिल्ह्यातच तहसील कार्यालयावर मजुरांचा मोर्चा काढू असा इशारा पक्षाचे सरचिटणीस झराते यांनी दिला आहे। लाडकी बहीण आणि इतर योजनांच्या माध्यमातून खेरापती शासन वाटत असतानाच कष्टकऱ्यांच्या मजुरीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणं ही गंभीर बाब असून याकडे आपण जिल्हाधिकारी म्हणून तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे आणि रोजगार हमीच्या कायदेशीर तरतुदीनुसार मजुरांना 0.05% इतक्या प्रतिदिन भरपाईसह मजुरांना मजुरी मिळवून देणं आवश्यक झालंय। सदरची मजुरी अदा करण्यास ज्या कोणत्या स्तरावरून उशीर किंवा विलंब करण्यात आलाय त्या स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिशः पगारातून सदरचे दंड वसूल करून ते मजुरांना वितरित करण्यात यावं आदी मागण्याकरता मजुरांचे मोर्चे काढण्यात येतील आणि कामगारांच्या असंतोषाला सर्वस्वी जिल्ह्याचे प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही रामदास झराते यांनी प्रशासनाला दिला आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।